निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आपल्यावरती अॅट्रॉसिटी केस कशामुळे झाली याचा खुलासा केला आहे। तसेच ते आता पोलिसांना सरेंडर का होत आहेत तसेच कधी होणार आहेत हे सुद्धा सांगितलं आहे। तर हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एलसीबीचे पीआय म्हणजे एसपीला चॅलेंज दिलं होतं मी एसपीला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय। तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय। लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं। त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय। काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ कारण ते काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? एफआयआर आहे ना माझ्याकडे। सांगताल एफआयआर नंबर आणि हो लगेच सांगतो ना। हो लगेच त्याला काय पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते। पोलीस दिल्लीला पण होते। पोलीस सगळीकडे संपर्क केलाय। आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे का? काय म्हणणं मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू नका जो एक बिल्डर आहे सुरतचा जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो। त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला त्याच्या बेडवरती आराम केला। हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का? माझ्या एवढेच आलेत 10 लाख धनंजय मुंडेचे जे मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले। त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय एडीजी यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून। म्हणजे निखिल गुप्ताची त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे आहेत माननीय एडीजी महाराष्ट्राचे। तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी पत्र यायला 48 तास जातात 6 तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं मला सस्पेंड केलं। मग मी बघावत जे माझ्यावरती 7 बदल्या झालेत माझ्या मित्रांनो 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं। हा तर तुम्ही हा आवाज उठवा 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो ऐका 4-5 प्रश्न विचारा सगळ्यांना माझ्या अकाउंटला त्याच दिवशी 10 लाख रुपये तुम्ही आले दाखवताय पण काय बाकीचं स्वतः शरण जाणार काय करणार तुम्ही ते सांगा। आता आले नाहीत आता मी जाईन इथल्या डीसीपीकडे वगैरे प्रॉपरच्या आता जाणार किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी म्हणजे पोलिसांना शरण जाणार चॅलेंज का करत होते? चॅलेंज ऐका ना सिस्टीमच्या विरोधात लढणं चॅलेंज का केलं सांगतो चॅलेंज का केलं की चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय 8 दिवसाची जेल होईल 15 दिवसाची जेल होईल। आता मी अजून तेच सांगू का इथल्या डीसीपींना भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट होणार। कोणी तुम्हाला अरेस्ट करायला ताब्यात घ्यायला आता बघू आलेत का नाहीत ते आले नाहीत कोणी तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत काय ते आलेत फोन आलेत ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही फक्त तुमचा जो 2 दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं कुठे गेलते तुम्ही? हा दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय। दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत। साम टीव्हीने अशी बातमी दिली की कासलेंचे नवे कारनामे समोर कासलेंचे नवे कारनामे समोर ही चुकीची बातमी आहे असं नाही। मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पब म्हणजे काय हो परमिशन आहे पबला पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी लाल किल्ला पब सगळं केलं आणि कोणाचे काय अश्लील काय कृत्य केले का जाऊन